जोहार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल पावरा आणि मी BHUचा विद्यार्थी आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रगत राज्य म्हणून ओळखला जातो. पण मित्रांनो, याच राज्यात उत्तरेला निसर्गाच्या खुशीत वसलेला नंदुरबार जिल्हा जो आदिवासी बहुल क्षेत्रातील आहे. पण मित्रांनो, नंदुरबारची आजच्या स्थितीमध्ये काय ओळख आहे? नंदुरबार हा आता देशातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये त्याचं नाव येते. मित्रांनो, हे मी नाही सांगत, हे नीती आयोगच्या आकडेवारीनुसार लगभग नंदुरबार जिल्ह्यात 52% लोक गरीब आहे. हा मित्रांनो, पण का लोक 52% गरीब आहे, आज आपण बोलणार आहोत याच्याबद्दल. मित्रांनो, निसर्गरम्य असलेला निसर्ग संपन्न असा नंदुरबार जिल्हा का गरीब आहे याच्यावर आपण बोलणार आहोत. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून स्वतंत्र निर्मित झालेला नंदुरबार जिल्हा. मित्रांनो, या जिल्ह्यात लगभग 70% लोक आदिवासी लोक राहतात. नंदुरबारला निसर्ग संपत्ती लाभलेला असा एकमेव जिल्हा आहे मित्रांनो. आणि नंदुरबार जिल्ह्यात आपण आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मिरचीची आहे आणि प्लस शेकडो प्रकल्प पवन ऊर्जेचे नंदुरबार जिल्ह्यात आहे. पण मित्रांनो, दरवर्षी हजारो आदिवासी लोक इकडनं पलायन का करतात? वेगवेगळ्या राज्यात जातात. कोणी गुजरातला जातं, कोणी पंढरपूरला जातं, कोणी नाशिकला जातं रोजगारासाठी. रोजगार उपलब्ध नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, का हजारो लोक दरवर्षी पलायन करतात? मित्रांनो, ही आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील दर 14.8% लोक सरासरी गरीब आहे. पण तेच आपण जर नंदुरबार जिल्ह्यात बघितले तर लगभग 52% लोक गरीब आहे. म्हणजे सुमारे निम्मे लोक गरीब आहे नंदुरबार जिल्ह्यात. मित्रांनो, ही आकडेवारी पूर्णपणे एकदम धक्कादायक आहे. नंदुरबार जिल्ह्यात जर आपण बघितलं तर हेल्थ सेक्टर चांगलं नाही आहे, चांगले रोड्स नाही आहे, फॅसिलिटीज नाही आहे, लाईट नाही आहे, लोकांकडे रोजगार नाही आहे. म्हणजे या डिजिटल युगमध्ये सरकारला दिसत नाही का कशाप्रकारे माणसाला, एका महिलाला लगभग 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जाऊन ते पाणी घेऊन येतात पिण्यासाठी. एवढी ही परिस्थिती आहे मित्रांनो. लगभग किती वर्ष झाली अशी कंडिशन चालू आहे. सरकारला हे दिसत नाही का कशाप्रकारे नंदुरबार जिल्ह्यात आपण जर डोंगर भागात गेलो तर त्यांना सुमारे, आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना रोजगार नाही आहे, त्यांना मूलभूत सुविधा नाही आहे. मग त्यांच्याकडे उत्पन्न कुठून येणार? आपण फर्टिलायझर जमीन नाही आहे त्यांच्याकडे. तर ही खूप मोठी समस्या आपण नंदुरबारमध्ये बघतो मित्रांनो, की कशाप्रकारे अशा अनेक समस्या आहेत तरी सरकारला हे समस्या दिसत नाही आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जर नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरकार आहे. हां मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये यांची सरकार आहे. शेकडो निधी नंदुरबार जिल्ह्यात येतो. महाराष्ट्राला हे सरकार आकांक्षित जिल्हा म्हणून शेकडो निधी पाठवतो. पण ही निधी कधी आपण बघितली का ग्राउंड लेवलवर उतरताना? ही निधी त्या घरापर्यंत पोचते का ज्याला त्याची गरज आहे? ही निधी त्या लोकांपर्यंत पोचते का? फक्त आपण हे कागदावरच हे आकडे दिसतंय आणि ग्राउंड लेवलवर ॲक्च्युलीमध्ये हे काम दिसत नाही आहे. म्हणजे ही किती मोठी समस्या आहे. सरकारने कुठे लक्ष दिलेलं आहे? आणि आपले जे काही राजकीय नेता आहे, जे अनपढ नेता आहे, ते मोठमोठेच भाषणं देतात, विधानसभामध्ये भाषण देतात, आम्ही आदिवासी आहे, आम्हाला हे करू द्या, ते करू द्या, हे द्या. पण फक्त आदिवासींना बोलून त्यांचं ब्रेन वॉश करणं हे कितीपर्यंत योग्य आहे मित्रांनो? फक्त भाषणांनी हे रोजगार किंवा विकास वाढेल का? आपल्याला ॲक्च्युलीमध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांची जी सरकार आहे, सरकारकडे त्यांनी जर ॲक्च्युलीमध्ये जर बजेट मागितला, ग्राउंडवर काम केला तर तिकडचा विकास होईल कुठं ना कुठं तरी, असं आपल्याला दिसेल. ते मोठमोठे भाषणं देतात, मोठमोठे सभा करतात, इलेक्शनच्या वेळेस सांगतात आम्ही हे करू, ते करू, चांगलं करू, न्याय मिळवून देऊ, ही सुविधा देऊ. पण मोठमोठे वादे करतात, मोठमोठे सभा करतात, पण ॲक्च्युलीमध्ये लोकांना तो रोजगार भेटत नाही, ते वादे पुरत नाही त्यांना. हजारोमध्ये ती जी संख्या आहे त्यांना ती सुविधा भेटत नाही. मोठमोठे वादे करून चालले जातात की करोडोमध्ये नोकरी देऊ, लाखोमध्ये नोकरी देऊ, तुम्हाला हे देऊ, ते देऊ. मोठमोठे वादे तर करतात, पण महाराष्ट्रात जो सरकार आहे ते पूर्ण वादेवर टिकलेले आहे. मित्रांनो, आपण बघतो की नंदुरबार जिल्ह्यात जे सुशिक्षित युवा आहे ते डिग्र्या घेऊन घरी बसलेले आहे. कधी नाशिकला भटकत आहे, कोणी गुजरातला जाते, कोणी मध्य प्रदेशला रोजगारासाठी जाते. म्हणजे महाराष्ट्र एवढा डेव्हलप असूनही नंदुरबारचे जे सुशिक्षित युवांना रोजगार मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. ते वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते काम करण्यासाठी जाते. मित्रांनो, हे खूप मोठी समस्या आहे. आपण बघतोय की नंदुरबारमध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे. आपण मुंबई, नाशिक, पुणे अशा जिल्ह्यामध्ये MIDC आहे, चांगले उद्योग आहे तिकडं, इंडस्ट्रीज आहे, हेल्थ आहे, चांगली फॅसिलिटी उपलब्ध आहे तिकडं, हेल्थ सेंटर चांगलं आहे, रोड चांगले आहे. पण दुसरीचकडे नंदुरबारमध्ये अशी परिस्थिती का आहे? हे आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो मित्रांनो. जे MIDCs वगैरे आहे, मोठमोठे प्रोजेक्ट आहे, ते नंदुरबारला का येत नाही? तेच प्रोजेक्ट गुजरातला का ट्रान्सफर होतात, गुजरातला का जातात? हेही प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हेही प्रश्न आपण सरकारला विचारला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. आपण बघतोय की नंदुरबारमध्ये आता
अनपडाची गरज नाही. मला कुठं ना कुठं तरी वाटतं की एक सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे, चांगल्या व्यक्तीची नेतृत्वाची गरज आहे. का नेतृत्वाची गरज आहे की जर सुशिक्षित जर नेतृत्व असेल तर येणारी पिढी जी गरिबामध्ये जगत आहे, रोजगार मिळत नाही आहे, त्यांना कुठं ना कुठं तरी एक चांगला मार्ग मिळेल, चांगली सुविधा मिळेल तिकडं. आणि जो सुशिक्षित आहे तो कुठं ना कुठं तरी शाळेचे प्रश्न असतील किंवा एज्युकेशन असेल, हॉस्पिटलचे असतील, रोडचे असतील, लाईट असेल, म्हणजे जी बेसिक सुविधा असेल, रोजगार असेल, ते कुठं ना कुठं तरी आपल्याला भेटेल, आपल्याला तो करून देईल. फक्त हे अनपढ नेता काही असतात ते मोठमोठे भाषण देऊन लोकांना मोबिलाईज करून निवडणुकीच्या वेळेत येतात आणि काहीच कामं करत नाही, फक्त त्यांची ठेकेदारी करतात, त्यांचे पोट भरतात, हे आपल्याला दिसतं आहे. या सरकारमध्ये कशा प्रकारे हे नेतेच मोठे होत आहे आणि जे ॲक्च्युलीमध्ये जे ग्राउंडवर काम करायला पाहिजे होतं ते करत नाही, हे आपल्याला दिसते. मित्रांनो, मला वाटतं की नंदुरबार जिल्ह्यात जर स्थानिक लेवलवरची आदिवासी संस्कृती आहे, पर्यटन स्थळ आहे, त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे. त्याच्यामुळे तिकडची जी फॅसिलिटीज आहे ती येईल, पर्यटक येतील तिकडं, त्यांना कुठं ना कुठं तरी त्याचा रोजगार आपल्या आदिवासी लोकांना भेटेल. आणि आपल्याला आपण बघतो की जी पुढची पिढी आहे तीच पिढी अजूनही गरिबात नको जाऊ, त्यांना एक चांगली सुविधा भेटेल, चांगलं हेल्थ सेंटर भेटेल, हेच तमाम तारीखच्या त्यांना सुविधा भेटायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की नंदुरबार या व्यवस्थेला जबाबदार कोण आहे? म्हणजे नंदुरबार सर्वात गरीब जिल्हा याची जबाबदार कोण आहे?